अध्यक्ष महोदय धन्यवाद। विरोधी पक्षाच्या 293 या प्रस्तावावरती बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे। साहजिक आहे, विरोधी पक्षाचा हा प्रस्ताव आहे, त्याच्यामुळे विरोधी पक्ष हा सरकारच्या विरोधातच त्या ठिकाणी त्यांची भूमिका असणार आहे किंवा बोलणार आहे। परंतु कुठेतरी आपण किती विरोधात बोलावं किंवा आपण किती टीका करावी याची कुठेतरी मर्यादा त्या ठिकाणी विरोधी पक्षाने ठेवली पाहिजेत। आपण थोडंसं इतिहासामध्ये जर का गेलं आणि त्या ठिकाणी स्वातंत्र्य काळापासून तर आजपर्यंत आपण पाहिलं, जवळपास 61 वर्ष त्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार या महाराष्ट्रामध्ये होतं, भारतामध्ये सुद्धा त्या ठिकाणी होतं। मग या 61 वर्षामध्ये काँग्रेसने नेमकं काय केलं शेतकऱ्यांसाठी, हा सुद्धा विचार त्या ठिकाणी नक्कीच कुठेतरी झाला पाहिजेत। आज जेव्हा विरोधी पक्ष नेते, मला वाटते सध्या तर कोणी नाही आहेत, परंतु वडेट्टीवार साहेब मोठ्या पोटतिडकीने बोलत होते की बाबा महायुतीचं सरकार आलं आणि हे सरकार शेतकऱ्यांच्या कसं विरोधात आहे, यांचे सगळे धोरणं कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत। आणि तेव्हा मला असं वाटलं की खरंच आपण माहिती घेतली पाहिजेत। आपण आज सत्तेमध्ये आहोत, त्याच्यामुळे आपलं काही चुकत असेल आपल्याला लक्षात येत नसेल, तर 2014 पासून महायुतीचं जे सरकार आलेलं आहे तेव्हापासून आपण शेतकऱ्यांना काय दिलं आणि स्वातंत्र्य काळापासून तर 2014 पर्यंत काँग्रेसने त्या ठिकाणी सरकारमध्ये असताना काय दिलं। आणि विशेष म्हणजे असं लक्षात आलं की सत्तेमध्ये जेव्हा काँग्रेसवाले बसले त्यावेळेला त्यांना चुकूनही त्या ठिकाणी शेतकऱ्यांची आठवण मुळीच झालेली नाही। आणि जेव्हा जेव्हा सत्तेतून खाली आले त्यावेळेला मात्र यांना शेतकरी त्यावेळेला मात्र यांना आठवतो आणि अतिशय पोटतिडकीने त्या ठिकाणी ते विषय मांडतात शेतकऱ्यांचे। मग कधी कधी असं वाटतं, आमचे रणधीर भाऊ या ठिकाणी आहेत, ते नेहमी उदाहरणं देतात, हिंदी पिक्चर जे आहेत त्याच्या नाव किंवा डायलॉग त्या ठिकाणी सांगतात। आज मला रणधीर भाऊंची आठवण आली की तो आमिर खानचा पिक्चर काही वर्षाआधी आला होता, गजनी। मग जेव्हा जेव्हा काँग्रेस सत्तेवरती येते शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये यांना विसर पडतो की काय, तो गजनीला जो रोग त्यांना झाला होता गजनी मूव्हीमध्ये आमिर खानला, तो रोग काँग्रेसवाल्यांना सत्तेवरती आल्यानंतर होतो की काय, असा प्रश्न त्या ठिकाणी पडतो। अध्यक्ष महोदय सातत्याने शेतकरी हिताच्या गप्पा करायच्या आणि सत्तेत आल्यानंतर मात्र शेतकऱ्यांना लुटायचं हे काम त्या ठिकाणी काँग्रेसने केलेलं आहे। अध्यक्ष महोदय, महाविकास आघाडी विशेषतः कायम निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा किंवा सभागृहामध्ये सुद्धा कायम आठवण करून देते की 2008 साली 52,000 कोटींची कर्जमाफी त्यांनी शेतकऱ्यांना दिली। आता ही शेतकरी कर्जमाफी जर का त्या ठिकाणी आपण अध्यक्ष महोदय पाहिली तर ही शेतकऱ्यांची कर्जमाफी किती वर्षामधून दिली, तर 61 वर्षामधून पहिल्यांदा 52,000 कोटी रुपयाची कर्जमाफी त्या ठिकाणी दिली। आणि ही कर्जमाफी जेव्हा दिली आणि आपण 61 वर्षाचा जर त्या ठिकाणी अभ्यास केला तर त्या ठिकाणी प्रतिवर्षी 800 कोटी रुपये त्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या काळामध्ये त्या ठिकाणी दिले। परंतु अध्यक्ष महोदय 2014 साली या भारतातल्या गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाने गरिबी काय असते, संघर्ष काय असतो असं नेतृत्व भारताला भेटलं। पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे भारताचे पंतप्रधान झाले आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून चांगले निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आले। अध्यक्ष महोदय, आज वडेट्टीवार साहेब सांगत होते की बा शेतकऱ्यांना तुम्ही फक्त 6,000 रुपये त्या ठिकाणी देता, परंतु तुम्ही जेव्हा सत्तेमध्ये होतात तेव्हा तुम्ही 6 पैसेही त्यांना त्यांच्या खात्यामध्ये टाकून दिले नाहीत। अध्यक्ष महोदय, आज मला सांगायला अभिमान वाटतो, पीएम किसानच्या माध्यमातून दरवर्षी 90,000 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येतात। NDRF SDRFच्या अंतर्गत 70,000 कोटी रुपयाची मदत ही शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध होते। प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून 80,000 कोटी रुपयाची मदत अध्यक्ष महोदय त्यांना मिळते। एकूण जर का पाहिलं अध्यक्ष महोदय तर 2,40,000 कोटी दरवर्षी शेतकरी बांधवांना विविध लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून देण्याचं काम हे महायुतीचं सरकार त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय देत आहे। आणि विशेष म्हणजे अध्यक्ष महोदय, हा जो काही मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाते, ही मदत त्यांच्या खात्यामध्ये मिळवून घेण्यासाठी किंवा देण्यासाठी त्या शेतकऱ्यांना कुठल्याही दलालाकडे त्या ठिकाणी जावं लागत नाही। दलाल असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील किंवा तहसीलदार असतील, BDO असतील, तलाठी असतील, अशी कुठलीही यंत्रणा मधात न ठेवता जे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे, जे शेतकऱ्यांच्या हक्काचं आहे ते त्यांच्या हक्काचं त्या ठिकाणी देण्याचं काम हे महायुतीचं सरकार अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी करत आहे। अध्यक्ष महोदय,
खरं तर कुठेतरी वारंवार विरोधी भाषणं त्या ठिकाणी झाल्यानंतर असं परसेप्शन तयार होतं की खरंच हे सरकार शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही, आणि अशा वेळेला कुठेतरी तुलनात्मक सुद्धा आपण विचार केला पाहिजेत. अध्यक्ष महोदय, गेल्या अधिवेशनाच्या वेळेला मी स्वतः कृषी आयुक्त आणि संचालक कृषी प्रक्रिया नियोजन यांना त्या ठिकाणी पत्र पाठवलं, आणि त्या पत्रामध्ये त्यांना मी माहिती विचारली की 2014 पासून तर 2025 पर्यंत कुठल्या कुठल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या ज्या योजना आहेत त्या कार्यान्वित झाल्या, आणि या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना मदत झाली. अध्यक्ष महोदय, खरं तर हे भाषण माझं खूप उशिरा होतंय. ज्यांनी मोठे मोठे भाषणं केले तास भराचे ते आज इथं कोणीच नाहीये, परंतु हे जे माझं भाषण आहे हे नक्की त्यांनी ऐकावं, आणि ही जी माहिती आहे अध्यक्ष महोदय, ही माहिती सुद्धा मी त्या ठिकाणी पटलावरती ठेवणार आहे. अध्यक्ष महोदय, 2004 ते 2014च्या कारकिर्दीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना PM किसान योजनेच्या माध्यमातून आज जे वडेट्टीवार साहेब सांगत होते की बाबा महायुतीचं सरकार फक्त 6,000च देतं, मग असा प्रश्न पडला की खरंच यांनी आपल्यापेक्षा जास्त पैसे दिले असतील म्हणून ते अधिकाऱ्यांनी या ठिकाणी बोलत आहेत. माहिती घेतली अध्यक्ष महोदय तर त्या ठिकाणी 0 होतं, म्हणजे 0 पैसे. 2004 ते 2014च्या काळामध्ये एकही रुपया PM किसान योजनेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकला नाही, आणि तेच 2014 पासून तर 2025 पर्यंत महायुतीच्या काळामध्ये 32,105 कोटी रुपयाचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आला. अध्यक्ष महोदय, PM किसान योजना ही अतिशय चांगली योजना आहे. गोरगरीब शेतकऱ्याला कुठेतरी आधार देणारी ही योजना आहे. त्याच्यामुळे ही योजना आपण आपल्या राज्यामध्ये सुद्धा आणली पाहिजेत. जेव्हा ही योजना केंद्र सरकारने सुरू केली तेव्हा बऱ्याचशा राज्यांनी ही योजना सुरू केलेली होती. महाराष्ट्रामध्ये सुद्धा 2019 मध्ये ही योजना चालू करावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती, परंतु त्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार असल्यामुळे त्यांनी ही योजना महाराष्ट्रामध्ये सुरू केली नाही. परंतु 2023 मध्ये महायुतीचं सरकार आलं, आणि हे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय आतापर्यंत 7,133 कोटी रुपयाचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे. अध्यक्ष महोदय, नैसर्गिक आपत्तीमध्ये 2004 ते 2014 मध्ये किती मदत झाली असेल तर ती आहे 3,000